नमस्कार वाचक हो. आजचा भाग ऐकण्यापूर्वी आपण या कथेचा आधीचा भाग ऐकलेला असेल याची खात्री करा. ज्या लोकांनी कथेचा आधीचा भाग ऐकला नसेल त्यांनी हा भाग ऐकण्यापूर्वी आधीचा भाग जरूर ऐका. आत्तापर्यंत तुम्हाला पडलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या भागापासून मिळत जातील. त्यामुळं कथेचा प्रत्येक भाग पूर्ण ऐका. हे जीवन सुंदर आहे भाग 19. स्वराचं हृदयावर आघात करणारं बोलणं ऐकलं आणि मानसी बेशुद्ध पडली. राघव, गौरी, हेमंत आणि शशांक मानसीला घेऊन हॉस्पिटलमध्ये जायला निघाले होते. हॉस्पिटलच्या बाहेर कार थांबली. राघव पटकन कारमधून उतरला. धावत जाऊन त्यानं स्ट्रेचर आणलं. त्याला असं धावताना बघून हॉस्पिटलचे कर्मचारी सुद्धा त्याच्या मागं धावत आले. सगळ्यांनी मिळून मानसीला कारमधून बाहेर काढलं आणि स्ट्रेचरवर ठेवलं. मानसी, आपण आलोय हॉस्पिटलमध्ये. सगळं ठीक होणार आहे मानसी. तू फक्त डोळे उघडून बघ. राघव स्ट्रेचर सोबत चालता चालता मानसीला आवाज देत होता. पण मानसी निश्चित पडून होती. मानसीला इमर्जन्सी रूममध्ये नेण्यात आलं. तिथं ड्युटी डॉक्टर होतेच. त्यांनी फटाफट मानसीला हॉस्पिटलचे इन्स्ट्रुमेंट्स लावले. मानसीचं BP खूप वाढलं होतं. मिसेस मानसी सरपोतदार. डॉक्टर, सिनियर कन्सल्टंट सरांना लगेच फोन करा. तिथल्या एका नर्सनं मानसीला ओळखलं आणि हॉस्पिटलचे सगळे लोक अजूनच काळजीपूर्वक काम करायला लागले. तोपर्यंत घरातली बाकीची मंडळी सुद्धा येऊन पोहोचली होती. अगदी 5च मिनिटात सिनियर डॉक्टर दीपक तिथं हजर झाले. त्यांनी मानसीला तपासलं. मिस्टर सरपोतदार, मानसी मॅडमचं BP खूपच वाढलेलं आहे. आपण MRI करू. मला ब्रेन हॅमरेजची शंका येते. तसं असेल तर पुढची लाईन ऑफ ट्रीटमेंट MRI नंतरच ठरेल. डॉक्टरांनी असं बोलायचाच अवकाश मानसीला लगेच MRI युनिटमध्ये शिफ्ट करण्यात आलं. डॉक्टर स्वतः तिथं जातीनं हजर होतेच. ह्या मानसी सरपोतदार न ग. देव चांगल्या लोकांच्या मागं का लागतो काय माहीत. आज कितीतरी स्त्रिया केवळ ह्या बाईमुळं समाजात पुन्हा ताठमानेनं जगत आहेत. देवा, सगळं चांगलं कर रे बाबा. सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच मॅडमसोबत. तिथं काम करणाऱ्या 2 महिला कर्मचारी एकमेकींसोबत बोलत होत्या. स्वरानं ते ऐकलं. तिच्या आईच्या आठवणीनं तिला अजूनच रडायला आलं. MRI होईपर्यंतचा वेळ सगळ्यांसाठी धाकधूक वाढवणारा होता. राघव तर एकदम सैरभैर झाला होता. मंदाताई, सुधीरराव, माई ह्यांची अवस्थाही काही वेगळी नव्हती. स्वरा मात्र पुरती हादरून गेली होती. MRI झाला. डॉक्टरांची शंका खरी ठरली. त्यांनी फटाफट 1-2 कॉल केले. सोबतच्या नर्सला पुढच्या सूचना दिल्या. ती नर्सही लगबगीनं पुढच्या कामाला लागली. मिस्टर राघव, सगळ्या फॅमिली मेंबर्सला बोलवा. महत्त्वाचं बोलायचं आहे. डॉक्टर दीपक म्हणाले आणि सगळेजण दीपक सरांच्या समोर उभे राहिले. डॉक्टर आता काय सांगतील ह्याकडं सगळ्यांचं लक्ष लागून होतं. देवा, आता कोणतीच परीक्षा पाहू नकोस माझ्या लेकीची. मंदाताई मनातल्या मनात देवाचा धावा करत होत्या. तेवढ्यात डॉक्टर दीपक बोलायला लागले. माझी शक्यता खरी ठरली. मानसी मॅडमला ब्रेन हॅमरेज झाला आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर मेंदूतली रक्तवाहिनी फुटली आणि मेंदूत रक्तगोळा झाला आहे. त्यामुळं
मानसी मॅडम कोमात गेल्या आहेत. आपल्याला ताबडतोब ऑपरेशन करावं लागेल. त्यानंतरही मानसी मॅडम कधी कोमातून बाहेर येतील हे सांगता येणार नाही. कदाचित 2 दिवस, 2 आठवडे किंवा 2 महिने पण लागू शकतील. आपण आपल्याकडून होईल ते बेस्ट करूच, डॉक्टर दीपक म्हणाले आणि राघव मटकन खालीच बसला. शशांकनं त्याला उठवलं. शशांकच्या गळ्यात पडून राघव लहान लेकरासारखा रडत होता. आपल्या पहाडासारख्या बापाला असं धाय मोकलून रडताना बघून स्वरा अजूनच घाबरून गेली. मिस्टर सरपोतदार, लगेच ऑपरेशन करावं लागणार आहे. एक मिनिट महत्त्वाचं आहे. मी तुमची मनस्थिती समजू शकतो. प्लीज या कन्सेंट फॉर्मवर सही करा, डॉक्टर म्हणाले. राघवनं लगेचच सही केली. माझंच चुकलं. मानसीचं किती दिवसांपासून डोकं दुखत होतं. मला माहीत होतं तरी मी नुसतंच तिला दवाखान्यात जा म्हटलं. पण मी तिला दवाखान्यात घेऊन गेले नाही. मी तिला दवाखान्यात नेलं असतं तर कदाचित ही वेळ आलीच नसती. माई डोळ्याला पदर लावत म्हणाल्या. विहीनबाई, अहो, जे व्हायचं ते झालं. तुम्ही अशा स्वतःला दोष देऊ नका. आपली मानसी खूप शूर आहे हो. मंदाताई उसना अवसान आणून माईंना समजावत होत्या. मानसीला लगेच ऑपरेशन थिएटरमध्ये शिफ्ट करण्यात आलं. तोपर्यंत रात्रीचे 9 वाजून गेले होते. राघव, सांभाळ स्वतःला. स्वराकडे बघ, तिची अवस्था बघ जरा. लेकरू कोमेजले रे फार, हेमंत म्हणाला. राघवनं स्वराकडं पाहिलं. स्वरा धावतच त्याच्याजवळ आली. दोघं बापलेक एकमेकांच्या गळ्यात पडून हमसून हमसून रडत होते. घरातल्या सगळ्यांचीच तीच अवस्था होती. मानसीचं ऑपरेशन 9 तास चाललं. राघव तेव्हापासून ऑपरेशन थिएटरच्या बाहेरच उभा होता. माई आणि मंदाताई सतत नामस्मरण करत होत्या. सकाळी 6 वाजताच्या सुमारास मानसीला ICUमध्ये शिफ्ट करण्यात आलं. सगळेजण ICUच्या बाहेर जमा झाले होते. काचेतून मानसी दिसत होती. तिच्या नाकात तोंडात वेगवेगळ्या नळ्या टाकलेल्या होत्या. मानसीला व्हेंटिलेटरवर ठेवलेलं होतं. हेमंत, तू मुलांना आणि सगळ्यांना घेऊन घरी जा. मी आणि गौरी इथंच राघवसोबत थांबतो, शशांक म्हणाला. आम्ही इथंच थांबणार आहोत. माझ्या मुलीनं डोळे उघडल्याशिवाय मी कुठंच जाणार नाही, मंदाताई म्हणाल्या. आई, इथं गर्दी करून काही उपयोग होणार नाही. रात्रभर होतो ना आपण इथं. आता सकाळ झालीये. बाकी पेशंटचे नातेवाईक पण असतील ना इथं. उगी कुणी गर्दी करू नका म्हणण्यापेक्षा आपणच घरी गेलेलं चांगलं ना. म्हणूनच घरी जा तुम्ही लोक. तुमचे शुगर बीपीचे औषधं वेळेवर घ्या. मानसीला आवडणार नाही बरं तुम्ही औषधं चुकवलेली. आणि व्हिजिटिंग अवर्समध्ये भेटू ना आपण मानसीला, गौरी म्हणाली. पण घरी जायची कुणाचीच इच्छा नव्हती. शशांकनेही सगळ्यांना समजावून सांगितलं आणि सर्वजण घरी जायला निघाले. स्वरानं पुन्हा एकदा काचेतून मानसीकडे पाहिलं. डोळ्यातलं पाणी पुसत तीही माईंचा हात धरून घरी जायला निघाली. जड अंतःकरणानं सगळे घरी पोहोचले. गीते, अगं तू इथंच आहेस का? घरी गेली नाहीस? घरात आल्या आल्या गीताला बघून माई म्हणाल्या. इथंच थांबले. काल तुम्ही सगळे घाईतच दवाखान्यात गेले. घरदार सगळं उघडच होतं. तुमच्याजवळ चावी होती की नाही काहीच माहीत नव्हतं, म्हणून मग इथंच थांबले. कशा आहेत मानसी मॅडम? गीता म्हणाली. माईंनी डोळ्याला पदर लावला. माई, काळजी करू नका. अहो,
आमच्यासारख्या बेघराला घर दिलंय त्यांनी. त्यांचं घर असंच उघडं पाडणार नाही तो वरचा, गीता म्हणाली. त्यावर माईंनी मान डोलवली. गीते, तुला घरी जायचं असेल तर जा तू. कालपासून इथंच आहेस, माई गीताला म्हणाल्या. मॅडम बऱ्या होईपर्यंत मी कुठंच जाणार नाही. मॅडमचे इतके उपकार आहेत माझ्यावर. तुम्हा लोकांची मॅडमची सेवा करायचा हाच मौका आहे. एवढं केल्यानं मॅडमनं केलेले उपकार जराही फिटणार नाहीत, पण मनाला समाधान मिळेल. तुम्ही सगळे फ्रेश व्हा आणि दोन दोन घास खाऊन घ्या, गीता म्हणाली. गीताचे बोल ऐकून माई आणि मंदाताई दोघींना अजूनच रडू आलं. दोघींना रडताना बघून स्वरा अजूनच कावरीबावरी झाली. माई, मंदा, सांभाळा स्वतःला. या लेकरासाठी तरी बघा तिच्याकडे जरा. जा, तिला आत न्या दोघीजणी, सुधीरराव म्हणाले. माई स्वराला घेऊन त्यांच्या रूममध्ये गेल्या. मंदाताई सोबत होत्याच. त्या तिघी थोड्या फ्रेश झाल्या. रजनी आणि हेमंत मुलांसोबत होते. तेवढ्यात गीतानं सगळ्यांसाठी उपमा आणला. स्वरानं उपम्याचा एक घास खाल्ला आणि आईच्या हातच्या चवीच्या आठवणीनं तिला अजूनच रडू फुटलं. आईची आठवण येते ना? स्वरा, एक लक्षात ठेव. आपल्याला काही माहीत नसलं ना तर काही बोलू नये बेटा, माई म्हणाल्या. माई असं का बोलत होत्या? स्वराला काहीच कळत नव्हतं. एक भलं मोठं प्रश्नचिन्ह चेहऱ्यावर घेऊन ती माईंकडं बघत होती. काय होईल पुढे पाहूया पुढच्या भागात. तोपर्यंत आजचा भाग कसा वाटला कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.